ब्राह्मण द्वारा शांत सुक्त पठन श्रवणांचं करीशी एक पाणी सोडून द्या. उठायचं, देवाला नमस्कार करायचं, तिकडे अग्नी जवळ जायचं, चुलीजवळ चुलीची पूजा करायची. चंडियाग कर्मणा अंगभूत आद्य ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षान्ततोऽसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि तन्मूलं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामवकारमश्रु. अभ्यङ्गस्नानं समर्पयामि. अभ्यङ्गस्नानान्तरेण आनन्दे रूप पाहुनी आनन्दे धारा देवाला कापूर काढीला कार घेण्यापर्यंत घड घेण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी वाढत असतात, या वाढी मागे कोणाचा आशीर्वाद असतो? तर आई कुलस्वामिनीचा आशीर्वाद असतो. तो कसा? तर आई कुलस्वामिनी हात जोडा. आई कुलस्वामिनीची प्रार्थना करा. कुलस्वामिनीला या कर्मासाठी तुमच्या सर्व वास्तुविधी करत आहोत. महाराष्ट्रासाठी आशीर्वाद मागा अशी प्रार्थना करा. नमस्कार नमस्कृती पूजा करा. जागेवरती अजून वाहतुशी अभिनंदोदाम गुरोदरे अभ्यवाह पूर्वे देवा वासादयादिह अभिनयमागताद्वे संपूज्य नाना परिमाग्रे प्रियारे वर्पयामि. या तो पचकल या
सप्तमं कालरात्रि महागौरीचा सोमवार सप्तमी बाळांना मात्र किंवा दृष्टी आहे मार्गदेवाचं जयंती मंगळाकारी भद्रकाली पुन्हा चुडून बसा अथवा किलकम सत्रिकलकम विशेष करू स्वामी पिडकाई माता की जय. चला उठून जा तुम्ही लोक. चला उभे राहा. विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंतं जनं गुरुरूपं देहि दुर्गायै संगायै सपरिवारायै सायुधायै शक्तिकायै सहवारायै दुर्गा देव्यै नमः स्वाहा. तुझे रूप तेजा स्वरूपा रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया श्री तरी भरपूर घ्या ते पूजेचा काढून थांबा. लागला का त्याच्यात ठेवा. लावा दादांना कुंकू अक्षरा लावा, त्यांना हळदी कुंकू लावा. स्वस्तिस्तु या विनाशक्का धर्म कल्याण वृद्धिता विनायकं आशीर्वाद परायणाः. आरती वाद ते पातेली ठेवून तरी द्या म्हणा. इथंच उभे राहा दरवाजा. बघा आता आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे. या गृहप्रवेश करताना सुरुवातीला आपण कसलं पूजन केलं? वर्धिनी. या कलशाला वर्धिनी म्हणतात. पुण्यहा वाचन पासून तर रुद्रापर्यंत प्रत्येक कलशाचं नाव बदलतं, बरोबर. या कलशाला म्हणतात वर्धिनी. वर देणारी, सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य देणारी हा वर्धिनी कलश याला घेऊन आपण प्रवेश करत आहोत. प्रवेश करताना दरवाजाचं पूजन केलं, याला म्हणतात द्वार देहली देवता.
या प्रत्येक देवताचं, प्रत्येक कोपऱ्याचं, वास्तुपुरुषाचं दरवाजावरती याचं आवाहन केलं, स्थापन केलं. याला बलिदान म्हणून काय दिलं तर कापराचा आणि दह्याचा नैवेद्य दिला. म्हणजे का दिला तर येणारं कोणीही बाहेरून वाईट विचारांनी, वाईट शक्तीने येऊ, त्याचा भोजन, त्याचा नैवेद्य, त्याची आरती त्याला तिथंच मिळावी, तो तिथून परत जावा. त्यासोबत काय लावलं आपण दरवाजाला? हळद आणि दही लावलं. बरोबर, हळद आणि दही का लावलं? दही ही आंबट वस्तू आहे. भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी यम कंकालादी यांना आवडावी म्हणून. ताई तो दिवा नंतर लावून घ्या, मी तुमच्यासाठी सांगतोय, नाही तर मग प्रवेश करून घ्या. तुमच्यासाठी सांगतोय, मला काय नाही, मी प्रवेश करून देऊ. तर हळद आणि दही लावलं. हळद हे मांगल्याचं प्रतीक, दही आंबट वस्तू. कोणी कुठल्याही विचाराने येऊ, कुठल्याही शक्तीने येऊ, त्याची शक्ती कुठपर्यंत? दरवाजाच्या उंबरठ्यापर्यंत, तिथून तो परत निघावा. आणि त्याच्या पुढे काय लावलं तर हळद लावली. हळद का? कुठल्याही विचाराने पाय आपल्या घरात टाकू, कुठल्याही विचाराने येऊ, कुठल्याही कशाही अंगाने येऊ, कशाही अवताराने येऊ, तर काय व्हावं? त्याच्या हातून त्याच्या विचाराने आपलं मांगल्य व्हावं म्हणून सोबत काय लावलं आपण? हळद लावू. आता या घरामध्ये आपल्याला गृहप्रवेश करायचा. गृहप्रवेश करताना काही अटी असतात, जशा या घरात आल्यानंतर घरात हा वास्तुदेवता सतत अस्तु म्हणत राहतो. मी काल तुम्हाला म्हटलं की अस्तु म्हणतो. तर घरात आल्यानंतर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वयाने, मानाने, नात्याने प्रत्येकाचा आदर सत्कार, प्रत्येकाचा मान सन्मान प्रत्येकाला दिला गेला पाहिजे. तो तर आहे. मी कालपासून परवापासून ऑब्झर्वेशन करतोय की सगळ्यांच्या शब्दाच्या मागे साहेब हा शब्द आहे. एकदम अभिमानास्पद गोष्ट ही की सगळ्यांच्या शब्दांचा मध्ये दादा जरी म्हटलं तर दादांच्या मागे दादा साहेब असं म्हटलं जातं. तो एकदम मला 2-3 दिवसापासून ऐकतो मी, ते त्या गोष्टीचा फार आनंद झाला. बघा, मान सन्मान दिला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, या घरात आल्यानंतर जसं आपण घर बनवताना दरवाजा बनवतो आणि खिडकी, विंडोज बनवतो, बरोबर, येणारी हवा दरवाजातनं यावी आणि खिडकीतनं बाहेर जावी, पुन्हा नवीन हवा यावी, बरोबर. तसा हा लक्ष्मीचा भाग असतो. की लक्ष्मी येणारी ही दरवाजाने येते, पण तिला जाणाऱ्याला कोणता मार्ग तर दान आणि धर्म हा एकच मार्ग आहे. ती जर त्या मार्गाने गेली नाही तर ती लक्ष्मी संपून जाते. संपणारी लक्ष्मी आपल्याला नकोय. लक्ष्मी कशी असते तर चंचल असते. त्या लक्ष्मीच्या स्वरूपाने कोणीही मागणार आलं आपल्या या घरात तर विनमुख कोणी जाता कामा नये. फुल नाही तर फुलाची पाकळी, नाहीतर आपल्या हातून काहीतरी दान धर्म झाला पाहिजे. कोणीही पाहुणे आले, पाहुण्यांचा अतिथी आदर सत्कार आपल्या या घरामध्ये झाला पाहिजे. साधू संत ब्राह्मण कोणीही आलं त्यांचा देखील आदरातिथ्य झालं पाहिजे. रोज गाईला आणि कुत्र्याला एक एक पोळी आपल्या जेवणाच्या देवाचा नैवेद्यानंतर एक एक पोळी दोघांची आपल्या या अन्न क्षेत्रामध्ये बनली पाहिजे. जसं आपल्याकडे पितरांचं घेणं आहे तर पितृस्वरूपी कोण? कुत्रा आहे, बरोबर. दुसरं कोण आहे तर गाय आहे. आपण 33 कोटी देव म्हणतो. या गायीचाही आपल्या हातून दिलं गेलं दान धर्म झाला पाहिजे. आता या घरामध्ये आपल्याला गृहप्रवेश करायचा. गृहप्रवेश करताना ताई आणि दादा आम्ही दोघच घरामध्ये, तर हे घर कोणाचं झालं? आमचं झालं, बरोबर. तर या घरामध्ये गृहप्रवेश करण्याच्या अगोदर ताईला तुम्हाला विचारावं लागेल आम्ही आत येऊ का? ताईने जर हो म्हटलं तर आत यायचं, नाही तर पुन्हा आपलं पुन्हा नाही तर डोंबिवलीला चालू जायचं, पुन्हा नवीन घर बांधायचं. आता ताई हो म्हणतील यासाठी ताईसाठी काय करावं तर ताईला काहीतरी सोनं नाणं, ताईला काहीतरी साडी, ताई कुठून आल्या त्या इथून हे जायचं भाडं, ताईच्या घरच्यांना कपडे, आपल्या एवढं सगळ्या ताईंना द्यायचं आहे. सगळ्यांनी विचारा ताईला आम्ही आत प्रवेश करू का? ताई म्हणा सुखेन प्रवेशामी. सगळ्यांनी उजवा पाय मध्ये टाकायचा. मावशी आणि काकांच्या समोर बरोबरीने पूर्ण घर फिरायचं. उजवा पाय मध्ये टाकताना आई कुलस्वामिनी, गुरुदेवता, इष्टदेवता सगळ्यांचा कृपा आशीर्वाद प्रार्थना करायची. उजवा पाय टाकायचा आणि पूर्ण घर फिरायचं. चला या. उदयोस्तु कुलस्वामिनी माता की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम मिठाची पिशवी केरसुने तिकडे किचनकडे लावता. बाहेर लावतो.
बोला बघा, जिथे जिथे स्वस्तिक सगळ्याकडे छान जा बरं चला. हातात त्याचं